तर बघा काय माहिती आहे, राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बाबत तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीकरिता राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता संदर्भाधीन क्रमांक 6च्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत मार्च जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा परिगणितीय तक्ता निर्गमित करणे शासनाचे विचाराधीन होते. राज्य शासकीय गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 या कालावधीत योजनेचे सभासत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्तासोबत जोडला आहे. सदर तक्त्यात दरवर्षीप्रमाणे प्रति युनिटकरता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी. मंत्रालयातील सर्व विभाग तसे मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी दिनांक 1 जानेवारी 2026 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्यास इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी व बचत निधीची रक्कम प्रदान करावी. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982च्या परिषद 8.94 बचत निधीमधील शिक्षक रकमावर दरसाल विविध दराने तिमाही चक्रवाढ होणारा व्याज देण्याबाबत तरतूद आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982च्या बचत निर्णयामधील नवीन संचित रकमावर दिनांक 1 जानेवारी 2026 पासून दरसाल दरशेकडा 7.1% दराने होणारे व्याज आकारण्यात आले आहे. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982च्या विमा नियमातील संचित रकमेवर दरसाल दरशेकडा 4% दरात कोणतेही बदल झाले नसल्याने या दराने विमा निधीमधील संचित रकमेवर व्याजाची आकारणी करण्यात यावी. सोबतच्या परिगणितीय तक्ता संचालक लेखा कोषागार संचालनाचे पत्र दिनांक 27 जानेवारी 2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परिगणितेनुसार निर्गमित केला आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.